न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे ठाकरे गट सय्यद इक्बाल आणि उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले। शिवसेना ठाकरे गटानं मुस्लिम महापौर दिनाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडीवर भाष्य करताना म्हटलं होतं की 2019 मध्येच त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले होते। आता परभणीत त्यांचा खरा चेहरा समोर आलाय। यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला। परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम आहेत हे शिंदेंना ठाऊक आहे का? राज्यातील मराठी भाषिक मुस्लिम हे घुसखोर नाहीत, ते वर्षानुवर्ष निष्ठेने काम करत आहेत। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा आम्हाला निष्ठावान मुसलमान परवडला, अशा शब्दात राऊतांनी घणाघात केला। या वादात आता काँग्रेसचे परभणी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक निरीक्षक ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी यांनी उडी घेतली आहे। चौधरी यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ समोर आणलाय। चौधरी यांच्या प्रतिक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे। परभणीचा मतदार हा नेहमीच पुरोगामी विचारांचा राहिलाय। येथे जाती धर्मापेक्षा विकास आणि निष्ठेला महत्त्व दिले जाते। भाजपाचे नेते सोयीनुसार राजकारण करतात। स्वतःच्या पक्षात मुस्लिमांना पदे देताना त्यांना हिंदुत्व आठवत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बाळासाहेबांच्या व्हिडिओचा दाखला देत चौधरी म्हणाले की शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे बाळासाहेबांच्या सर्वसमावेशक विचारांचीच पावती आहे। परभणीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची ही युती आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप समोर मोठे आव्हान उभे करणार असल्याचे संकेत ॲडव्होकेट चौधरी यांनी दिलेत। महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीनं मारलेली ही बाजी म्हणजे भाजपच्या राजकारणाला मिळालेली चपराक असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलंय। चौधरी साहेब, तुम्ही परभणीच्या महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक होता आणि आता जे परभणीमध्ये चालू आहे की शिवसेना उबाटाने मुस्लिम महापौर केला आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? नाही, विषय असा आहे की परभणी जो शहर आहे ती जी महानगरपालिकेमध्ये सत्ताची जी निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेना उबाटाचे जवळपास 24 नगरसेवक आले, त्यापैकी 13 मुस्लिम होते आणि काँग्रेसचे जवळपास 13 नगरसेवक आलेले आहेत। आणि विषय असा आहे की शिवसेना उबाटावर काँग्रेसने जी महाविकास आघाडी केली होती लोकसभा आणि विधानसभेला, त्यामध्ये जर आपण बघितलं मतांची आकडेवारी बघितली की तिथं मुस्लिम समाजाने आताचे जे खासदार बंडू जाधव आणि आता जे आमदार आहेत राहुल पाटील यांना भरघोस मतं दिली। विशेष म्हणले तर राहुल पाटीलनं तर परभणी शहरातूनच निवडणूक जिंकली आहे, कारण ग्रामीणमधून जे मतदान व्हायला अपेक्षित होतं ते झालं नव्हतं। आणि एक प्रकारे त्यांच्यावर एक हे होतं की मुस्लिम समाजाने आपल्याला आमदार आणि खासदार केलेलं आहे, त्यांच्या मनात एक मुसलमानाच्या प्रती चांगली भावना होती। आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आले त्यानंतर त्यांच्याकडं म्हणजे त्यांची नगरसेवकाची संख्या जास्त असल्यामुळे निश्चितपणे आघाडी ही आमची प्रीपोल होती, म्हणजे निवडणुकीपूर्वीची आघाडी होती। त्यामुळे आघाडीचाच महापौर होणार तिथं आणि आघाडीतूनच महापौर होणार असं ठरलं होतं। आणि ज्या पद्धतीने त्यांनी 13 नगरसेवक तिथं मुस्लिम समाजाच्या शिवसेनेमधून निवडून आले, त्यामुळे त्यांच्यावर एक मनोवैज्ञानिक आणि परभणी शहरातलं वातावरण आणि पुढील भविष्यातील ही तरतूद पाहतात त्यांनी केलेलं आहे। आणि त्यात असं काय म्हणजे हे नाही म्हणजे काय चुकीचं केलं असं वाटत नाही। माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आयुष्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम हा भेद केला नाही। ते निश्चितपणे सांगायचे की जे पाकधारीचे मुस्लिम आहेत त्यांचा माझा विरोध आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज जे एकनाथ शिंदे म्हणतात की तुम्ही म्हणजे मुसलमानाला केलं, आता जे त्या परभणी जिल्ह्यातलीच पाथरी नगरपालिका आहे तिथं आसिफ खान उर्फ गब्बर याला म्हणतो, तो बाण या चिन्हावर निवडून आलेला आहे, तो मुस्लिम आहे। अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर अब्दुल सत्तार हा नगराध्यक्ष निवडून झाला, तो मुस्लिम आहे। आणि तसंच आपण जर बघितले परंड्याचे नगराध्यक्ष ते मुस्लिम आहेत, आपल्या गावचे नगराध्यक्ष मुस्लिम आहेत, ते पण शिवसेना बाणाकडून निवडून आले। दुसरी गोष्ट वैजापूरचे जे नगराध्यक्ष आहेत ते पण मुस्लिम तिथून निवडून आले। आता भाजपचा विषय आहे, भाजपने जर जिंतूर नगरपालिकेमध्ये 7 मुस्लिम निवडून नगरसेवक आलेले आहेत तिथं आणि त्यांची महिला उपनगराध्यक्ष त्यांनी केलेली आहे। आणि तिथंच त्याच जिंतूरमध्ये पहिला हे म्हणलं तर आपला जिल्हा परिषदेचे सदस्य सय्यद काय नाव आहे
तो निवडून आलेला आहे. तो निवडून आल्यानंतर भाजपने मुस्लिमांना निवडून आला म्हणून इतकं त्यांनी लोकल ह्याला जाहिरात केली. आणि नेमकं आता हा परभणीचा महापौर झाला याचा राग काढण्याचं कारण एवढंच आहे की तिथं शिवसेना आणि जी वडागट आहे आणि काँग्रेसची युती अभेद राहिली. चंद्रपूरसारखा त्यांना भाजपवाल्यांनी तिथं डाव साधता आले. त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचे सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत सुद्धा प्रयत्न चालूच होते की काही करून तिथं ओरडसोरड हे करायचं. परंतु मी मनापासून खासदार बंडू जाधवचे आणि आमदार राहुल पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी दिलेला जो शब्द होता आधी बाळासाहेबाचा जो शब्द आहे, बाळासाहेबांची शिवसेना, ते शब्द त्यांचं जे बाळासाहेब सांगितले ते खरं करायचं आहे. त्या पद्धतीने ते चालले. निश्चितपणे ते प्रशंसेस पात्र आहे. आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचा नगरसेवकालाच त्यांनी हे केलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जो लोकशाही मार्गाने निवडून आला, ह्या देशातला मुसलमान काय ह्या देशाचा नागरिक नाही का? तो निवडून आले नगरसेवक लोकशाही मार्गाने आले का? देवेंद्र फडणवीस जर भाजपचे मुख्यमंत्री बनतात तिथं असं सांगितलं जातं की लोकशाही मार्गाने निवडून आले. योगी जर मुख्यमंत्री बनतात ते लोकशाही मार्गाने निवडून आले. मग लोकशाही मार्गाचं अवलंबन केलं ना, या देशातला मुसलमान हा दुय्यम नागरिक आहे का? महत्त्वाचं असं आहे की भाजप ज्या वेगळी हिंदुत्व आणलेलं आहे आणि हे हिंदुत्वाच्या ह्याच्यासाठी पुकारण्यासाठी जी माणसं ते गोळा केलेली आहे, ते चित्राताई वाघ असतील, नितेश राणे असतील, पुन्हा तुमच्या आता हा नवीन आमचा संजय निरुपम 2दा काँग्रेसच्या मतावर, मुसलमानाच्या मतावर निवडून आलेला आहे. आणि आता हा म्हणतोय मुसलमान नको. अरे तुमची लायकी काय आहे? तुम्ही बँडवाले आहेत. जसं बँडवाले सुपारी घेऊन गाणे वाजवतात त्या पद्धतीने सगळे भाजपने बँडवाले जमा केलेले आहेत आणि सुपारी घेऊन वाजवत असतात. लोकशाही मार्गाने निवडून. आणि मी एक व्हिडिओ दाखवू इच्छितो आपल्याला. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे एक कार्यकर्ते होते साबीरभाई शेख, त्यांना आमदारच केलं नाही तर त्यांना मंत्री केलं होतं. त्यांचा एक व्हिडिओ मी खास करून काढला की बाळासाहेबांनी म्हणले मी जातपात मानत नाही. जे लोक सांगतात नाही बाळासाहेबांच्या विचाराला कळून फसले त्यांनी निश्चितपणे हा व्हिडिओ पाहावा. संपादक आशुतोष बनसोडे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.